एका बाजूने नितेश आहे तर एका बाजूने दिपेश. सामन्याला सुरुवात होईल. आपल्यासोबत पुन्हा एकदा जॉईंट होतील आमचे साथी समालोचक दर्शन झेडपके. याचा पंचांचा प्लेचा इशारा येतोय. पहिल्या षटकासाठी पाहतो आपण रोहित येतोय. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज असतील. नितेश स्ट्राईक वरती. पहिलाच बॉल उडवलाय ऑन साइडला. फटका फसलाय. शतरक्षक होते बघा सूर्यदेव त्यांच्या डोळ्यावरती आलाय. त्याच कारणास्तव पाहिलं तर हा चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या पार निघून गेलाय. पहिलाच बॉल 4 धावांसाठी निघून गेलाय. चौकार आलाय. फिल्डर चेंडू बंद पोहोचले होते. चेंडू त्यांना दिसला नाहीये. चौकार आला पहिल्याच बॉलवरती. 4 धावांनी पाहत होतो आपण. अकाउंट ओपन होते बेलकडी संघाचा. रोहित पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस ऑन साइडला फटका चांगला आहे. मिसटायमिंग झालाय. शतरक्षक चेंडू खाली येतोय. धीरज होते तिकडे आणि सुंदर झेल धीरज यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. नितेश यांच्या खेळी लागतोय पूर्णविराम. बघा चौकाराचा प्रत्युत्तर यावेळेस विकेट घेऊन रोहित यांनी दिलाय. फर्स्ट विकेट डाऊन बेलकडी संघाचा. नवीन फलंदाज पाहतोय आपण आकाश येतोय. आकाश बरफ स्ट्राईक वरती असतील. चौकानंतर विकेट घेतलाय. रोहित पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस जोरदार मारण्याचा प्रयत्न केला होता बघा. कॉलिंग चांगलं झालंय. चांगलं झालंय. बॉडी लाईन वरती हा चेंडू हाताळला होता गोलंदाज रोहित यांनी. धावालाय. पहिल्या बॉलवर चौकारानंतर कमबॅक केलाय गोलंदाज रोहित कोठावले यांनी. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करताना पाहिलंय. यावेळेस ऑन साइडला फटका चांगला आहे. गॅप मध्ये चेंडूला घेऊन काढलाय. शतरक्षक चेंडू बंद पोहोचतायत. बघा शतरक्षक पोहोचले होते परंतु त्यांच्याकडे बॅकअप चांगलं होतं धीरे यांचा. 2 धावा इकडे पळून पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावा. या 2 धावांनी धावफलक पाहतो पण 6 वरती जाऊन पोहोचले. 6 रन्स ऑन बोर्ड. त्यावेळेस पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्या टोला लागला चेंडू सरळ एक सिंगल चोटी धाव घेण्याचे यश मिळते दोन्ही फलंदाजाला. बघा चांगलं रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळते. स्लिम मिड ऑफ मध्ये आपण चेंडू ट्रॅव्हल झाला होता. तिकडे चांगलं रनिंग बिटवीन विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळते. तर दिपेश होतोय स्ट्राईक वरती. शेवटचा बॉल असेल या पहिल्या षटकातील. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. शतरक्षक बघा अक्षय आहेत तिकडे. चांगला पिकअप आणि थ्रो. सिंगल शेवटच्या बॉलवरती. चौकार आला पहिल्या बॉलवरती. त्यानंतर कमबॅक केलं रोहित यांनी. षटक संपते. षटक संपते पहिल्या षटका समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण 8 वर जाऊन पोहोचते एका गडीच्या मोबदल्यामध्ये. बघा पहिलं षटक पाहिलं तर आपण 4 मिनिटांमध्ये कंप्लीट केलं गेलंय. बघा पंचांचं जे
ताकीद दिली होती त्याची 1 मिनिट अगोदरच ही षटक पहिला आपण पाहिलं संपलंय. धावसंख्या 8. चला यानंतर चिठ्ठ्यांचा ड्रॉ केला जाईल. गावदई स्पोर्ट्स शिलोत्तर संघाचे कर्णधार आणि जय अंबिका कर्नलपाडा दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये ड्रॉ केला जाईल. दरम्यान आपण पाहतोय धीरज येतोय बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल धीरज यांचा ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. एक सिंगल येईल. सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाही या बॉलवर सुद्धा. पुढचा बॉल धीरज यांचा. यावेळेस ऑन साईडला फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. शत्रुषक बघा चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता पण बॅकअप चांगलं होतं. अक्षय आले बॅकअप साठी. बघा इकडे खराब थ्रो बघा बॉलिंग एंड कडे हा थ्रो करणं गरजेचं होतं पण पाहिलं विकेट किपर कडे हा थ्रो केला गेला. पंच किती धावा आहेत? 3 धावा. बघा खराब क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. 3 धावा. 2 धावा पळून कंप्लीट केल्या. डिक्लेरेशनची 1 धाव म्हणजे 3 धावा. यावेळेस सोडून दिलाय. ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू पिच केला होता पण इशारा वाईटचा येतोय. एक अवांतर धाव स्कोर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा सोडून दिलाय. तीच दशा तीच दिशा वाईटच्या इशारा अंपायरचा. दिशाहीन गोलंदाजी करताना पाहिले आपण धीरज या गोलंदाजाकडून. एक नौका गोलंदाज आहे डोंगरीपाडा संघातील आणि पाहिलं तर थोडीशी अवांतर चेंडू हाताना पाहतोय. यावेळेस तर लाईन मध्ये थोडासा सुधार केलाय. सुधार केला आणि चांगल्या टप्प्यावरती यावेळेस पाहतोय चेंडू हाताळला गेलाय. यावेळेस ऑन साईडला उडवला या बॉलला. बघा तिकडे काय फिल्डिंग केलंय. तिकडे रोहित आहेत. चांगला प्रेझेन्स ऑफ माइंड आपण पाहिलं रोहित यांच्याकडून. त्यांनी पहिला की चेंडू त्यांच्या जवळ आलाय. पहिलं पाहिलं थांबले वेट केलं बॉल कुठे चाललाय ते पाहिलं आणि त्याच्यानंतर जम्प घेऊन या बॉलला अडवलं गेलं. रिप्ले मध्ये सुद्धा पहा आपण ऑन साईडला चांगला फटका सजवला होता. असं वाटत होती की एका टायमाला षटकार जाईल परंतु सेफ आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण रोहित कोठावले यांच्याकडून. 4 बॉलचा खेळ झालाय. शेवटचे 2 बॉलचा खेळ बाकी आहे या दुसऱ्या षटकातील. यावेळेस थोडीशी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट बॉल संपर्क झाला नाहीये. अजून एक बॉल पाहिला तर डॉट आलाय. बघा 2 चेंडू अवांतर हाताळले परंतु धीरजांनी कमबॅक केलाय. पूर्णपणे बॅटरला बीट केलं होतं. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट बॉल संपर्क झाला नाहीये. अजून एक बॉल पाहिला तर डॉट येतोय. षटक संपले. दुसऱ्या 2 षटका समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण 16 वर जाऊन पोहोचते. 16 रन्स ऑन बोर्ड.
धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचले. अक्षय शेवटचे षटक हाताळण्यासाठी अक्षय जाधव येतोय बॉलिंग ट्रॅकवर. पहिलाच बॉल पहिला पण आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. तो बॅटन बॉल संपर्क होत नाहीये कोणताही. का आडव्या बॅटने जास्तीत जास्त चेंडू खेळले जातात, त्याच कारणास्तव पाहिलं तर डॉट येताना पाहतोय. जर सरळ बॅटने नक्कीच फटका खेळला असता तर कुठेतरी चांगल्या फटक्याची निवड इकडे मांडली गेली असती, परंतु पाहिलं आडव्या बॅटने खेळतोय बॅट्समन, त्याच कारणास्तव डॉट येताना पाहतोय. यावेळी पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचं होतं, गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं होतं, परंतु तो पाहतोय विकेटच्या मागे चेंडू सोडलाय. पंचांचा इशारा वाईटचा येतोय, म्हणजे वाईट प्लस एक सिंगल धाव येताना पाहतोय 22च्या रूपामध्ये. वाईट प्लस वन म्हणजे या दोन धावा, या दोन धावी धावफलक पाहतो 18 वर जाऊन पोहोचले. 18 रन्स ऑन बोर्ड. अक्षय यावेळेस सेटला आपण ड्राईव्ह पाहतोय, शतरक्षक आहे. दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न इथे कंप्लीट होतोय बघा. ओव्हर थ्रो इथे, ओव्हर थ्रोची एक धाव. यस, ओव्हर थ्रोची एक धाव म्हणजे 3 धावा इथे कंप्लीट होतात. बघा इकडे पाहिलं तर एक एक धाव महत्वाची आहे. आणि एक्स्ट्रा धाव इथे जास्तीत जास्त देताना पाहतोय आपण डोंगरीपाडा संघाकडून. यावेळेस पुन्हा एकदा बॅटला चेंडू लागून सरळ जातोय डी झोन मध्ये एका धावेसाठी. त्या षटकाचा विचार करत 3 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या पाहतोय आपण 22 वरती जाऊन पोहोचते. 22 रन्स ऑन बोर्ड. शेवटचे 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 3 बॉल मध्ये एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे. म्हणजे 30-32 ची धावसंख्या एक चांगलं टोटल मानलं जाईल बेलखेड संघाकडून. यावेळेस पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न केला होता, बॅटन बॉल संपर्क झाला नाहीये. अजून एक बॉल पाहिला तर डॉट येताना पाहतोय. मग थोडीशी बोट रोल केली, फिंगर रोल केले होते बॉलवरती. लेग कटरचा मारा केला होता अक्षय जाधव यांनी. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचं होतं या बॉलला. आडव्या बॅटने सातत्याने बॅटिंग करताना पाहिलंय बॅटरला, त्याच कारणास्तव पाहिलं तर बॅटन बॉल संपर्क कोणताही होत नाहीये. सरळ बॅटीने जर हा चेंडू खेळून काढला असता तर नक्कीच कुठे धावा इथे स्कोरवरती चांगल्या लागल्या गेल्या असत्या. पण आडव्या बॅटचा वापर करतात, त्याच कारणास्तव जास्तीत जास्त डॉट चेंडू येताना पाहिलेत. शेवटचा बॉल यावेळेस लोअर फुलटॉस बॉल होता बघा, फिंगर रोल केली होती, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. तर 2 धावा इथे पळून दुसरी धाव कंप्लीट झाले का नाही पाहूया आपण. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला जातोय. पाहूया आपण रिप्ले मध्ये तिसरी धाव इथे कंप्लीट झाले का. चांगला पिकअप केलाय, थ्रो झालाय. स्लो मोशन मध्ये पाहतो आपण. आउट असेल. शेवटच्या बॉलवरती विकेट येताना पाहतोय बघा. थोडीशी बॅट शॉर्ट पडली होती, त्याच कारणास्तव पाहिलं तर ही सिंगलच धाव इथे स्कोर बोर्डवर लागली जाईल. 23 धावा झाल्यात आणि 24 धावाचा टार्गेट सेट केलाय 18 बॉल मध्ये. चला आता ड्रॉ केला जाईल, चिठ्ठ्यांचा ड्रॉ केला जाईल.
चल आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ करतोय. एका बाजूने आपण पाहतोय जंबिका स्पोर्ट्स कर्नलपाडा, तर एका बाजूने गावदेवी स्पोर्ट्स शिलोतर. आणि चिठ्ठ्यांचा ड्रॉ करण्यासाठी आपण पाहतोय सन्माननीय प्रभाकर दादांचे शुभ मधुकर दादांच्या शुभ हस्ते आपण इथे हा चिठ्ठ्यांचा ड्रॉ करतोय. आणि एक छोटा मुलगा आपल्यासोबत, नाव काय बोल तुझं? निशांत. निशांत आहे. निशांतच्या शुभ हस्ते आपण हा ड्रॉ उचलतोय. एक चिठ्ठी उचलायची आहे. बघा ही चिठ्ठी उचललेली आहे. ही बायला कुठल्या संघाची चिठ्ठी आहे, नाव सांगायचं आहे. विजय संघ. जोरात सांगायचं आहे. विजय संघ. विजयी संघ. बघा इथे बाय मिळालेली आहे विजयी संघाला. जो संघ जिंकेल डायरेक्ट पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल. चला आपण लगेच टॉस देखील ते करणार आहोत. लगेच टॉस हा केला जाईल. चला पवन इकडे या दादा, आपण देखील या इथे. सामना 3 षटकाचा असेल, नोंद घ्यायची आहे. छापा असा कॉल. बघा दोघांनी पण कॉल दिला होता. कॉल कोण देतोय? राकेश कॉल देतोय. छापा असा कॉल. आणि पुन्हा एकदा छापा आलेला आहे. दादा आपण विनंती असेल आपण जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. राकेश टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? राकेश निर्णय सांगायचा आहे. फलंदाजी. शुभेच्छा असतील. पवन तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. शिरोतर संघाने टॉस जिंकलाय. अगोदर फलंदाजी त्यांनी स्वीकारलेली आहे. आणि क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केलंय ते म्हणजे कर्नलपाडा टीमला. नेक्स्ट मॅच. 18 चेंडूमध्ये 24 धावांचा टार्गेट सेट केलं गेलंय. ते 24 धावा कशा पद्धतीने चेस होतात, 24 धावा थोडे डिफिकल्ट होतात. पाहूया आपण. नाण्याची एक बाजू पाहिली, नाण्याची दुसरी बाजू आता आपल्याला पाहायला मिळते. असे तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत जे मल्हार स्पोर्ट्स खोलांडे आयोजित माननीय श्री विजय शेठ पाटील चषक 2025-26 चा हा महासोहळा. नितेश हांडवा येतोय बॉलिंग ट्रॅक वरती. रोहित कोठावले स्ट्राईक वरती. अक्षय जाधव नॉन स्ट्राईक एंडला. पहिला बॉल नितेश यांचा. पहिलाच बॉल आपण पाहतोय कोलगर टप्प्याच्या. चूक लाईन यावर पहिल्याच बॉल वरती नितेश यांच्याकडून. पहिला चेंडू पाहिला तर डॉट आलाय. बघा आउटसाइड ऑप्शनचा मारा केला यावेळेस पहिल्याच बॉल. यावेळेस ऑफ साइडला उडवलाय बॉलला. क्या बात. षटकार. वा इनसाइड आउट कव्हरच्या डोक्यावरून यावेळेस पाहतोय आपण षटकार आलाय. थँक्यू विजय. बघा काय फटका, अप्रतिम फटका पाहतोय आपण ऑफ साइडला. षटकारने अकाउंट ओपन केलं यावेळेस रोहित यांनी. पहिल्याच बॉलवरती हिटमॅनचा पावित्र्य आजमावलाय. पुन्हा एकदा पाहतोय मिस्टारिंग झालाय. अजय चेंडूपर्यंत पोहोचतील का? अजय नाही पोहोचले, परंतु दुसरा शतरक्षक चेंडूपर्यंत पोहोचला होता. झेल इथे ड्रॉप झालाय. 2 धावा इथे पळून पूर्ण केल्यात. या 2 धावा, या 2 धावांनी धावफलक पाहतो आपण 8 वर जाऊन पोहोचला. 8 रन्स ऑन बोर्ड. 3 बॉलचा खेळ संपलाय. 3 बॉल मध्ये 8 धावा. 24 धावांचा टार्गेट इकडे सेट केलाय.
यावेळेस पुन्हा एकदा उडवलाय ऑफ साइडला. शतरक्षक आहे बघा आता सुंदर झेल. फलंदाज ठरतोय फेल. षटकार आला त्याच्यानंतर पाहिलं 2 धावा आणि त्याच्यानंतर पाहतोय विकेट येताना पाहतोय. महत्वाचा फलंदाज डगॉटला पोचताना पाहतोय. विकेट डाऊन. किसका सुनने का गाना किरिस का किरिस का सुनेगा सिलना दिया न्यू बॅटर आपण पाहतोय स्ट्राईक वरती. राहुल राहुल येतोय. राहुल पानेरा. यावेळेस फुलटस बॉल दिशा दिलाय ऑन साइडला पाहतोय आपण. शतरक्षक आहे तिकडे. एक धाव झाली. दुसरा धावाचा प्रयत्न सुद्धा ते कम्प्लीट होईल. चांगलं रनिंग विकेट पाहतो दोन्ही बॅट्समन मध्ये. 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावांची धावफलक पाहतोय पण 10 वर जाऊन पोहोचते. 10 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा बॉल असेल या पहिल्या षटकातील. 10 धावा स्कोर बोर्डवर लागल्या गेल्यात. यावेळेस ऑफ साइडला कट केलाय. पॉइंट रिझन मध्ये आपण पाहतो शतरक्षक आहे डीप पॉइंट मध्ये. 1 धाव झालाय. फेकी थोडीशी खराब बघा त्याला फायदा पाहिला. 2 धावा झाल्या. तिसऱ्या धावाचा प्रयत्न होईल. यस तिसरी धाव इथे कंप्लीट होताना पाहतोय बघा. बॅकअपला शतरक्षक आला होता. बॅकअप सुद्धा चांगलं झालं होतं परंतु गोलंदाज जो नॉनस्ट्राईक यांचा स्टंप आहे तिकडे जाणं गरजेचं होतं. थोडेसे दूर राहिले आणि त्याचा फायदा पाहिला. 3 धावा इथे पळून पूर्ण केल्या. षटक संपतोय पहिलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो पण 13 वर जाऊन पोहोचते. तर इक्वेशन पाहिला तर आपण 12 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल मध्ये 11 ची आवश्यकता. कंपॅरिझन पाहिला पण पहिल्या इनिंग मध्ये 8 धावा होत्या. 1 विकेट गेली होती. पण तो आता पहिला जंबे डोंगरीपाडा संघाच्या 13 धावा आहेत आणि 1 विकेट गेले. वॉर्म चार्ट सुद्धा पहा पण थोडासा वरती जाताना पाहतोय डोंगरीपाडा संघाचा. दीपेश येतोय. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकवर होता. ऑन साइडला फटका सजवलाय. फिल्डर आहे तो थोडासा दूर पडलाय. 2 धावा इथे पूर्ण केल्यात. समीकरण झाले 11 मध्ये 9 ची आवश्यकता. पहिली इनिंग पाहिली तर 15 मिनिटांमध्ये कंप्लीट झाली होती. दुसरी इनिंग सुद्धा मला वाटते कंप्लीट होईल. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला फटका सजवलाय. बॉल जातोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन्सच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार येतोय. 4 धावा. यस थँक्यू डीजे. बघा यातून जो संघ विजयेल तो आजचा क्वालिफायरचा मॅच खेळ. बघा 5 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. म्हणजे डोंगरीपाडा संघ पाहिलं तर शेवटचा मॅच खेळण्यासाठी थोडस जवळ पोहोचलाय. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला आपण पाहतोय फटका सजवलाय. एक सिंगल येईल. डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 9 मध्ये 4 ची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. 20 धावा स्कोर बोर्ड वर लागल्या गेल्यात.
पुढचा बॉल यावेळेचा फटका सजवला मिस्टामिंग झालाय शतरक्षक आहे परंतु त्याच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू सरळ गेलाय सीमेच्या पार आणि मॅच इकडे फिनिश झालाय या षटकारांनी सामना जिंकलाय जंबे डोंगरीपाडा संघाने हळलक 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 बेलखेडी संघ तुम्ही आलात चांगला खेळ केला तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील चला आता दोन्ही संघांनी ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे एका बाजूला पाहतोय आपण कावदे स्पोर्ट शिलोत्तर त्यांच्या समोर असतील जय अंबिका कर्नलपाडा आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी